गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एक्झॅक्टली सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि ॲज युजल आय एम इन द जिम. मी जिममध्ये आहे. तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवता, तुम्हाला असं वाटतं की मी आयुष्यात काहीतरी करावं आणि नेमकं त्याच वेळेस ना तुमच्या मनात डाऊट्स येतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं मी हे करेल की नाही, मी हे करू शकेल की नाही, आणि हे जे डाऊट्स जे असतात ना, ते तुमच्या कानात हळूच कुजबुजतात. ते कसं मोठ्याने तुम्हाला काही बोलत नाहीत. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवता आणि त्या क्षणाला ते डाऊट्स तुम्हाला म्हणतात की थांब, थोडा वेळ थांब, वाट बघ, तू कदाचित हे नाही करू शकणार. आणि मग थांबता ते डाऊट्स जे आहेत ना, ते तुम्हाला असं म्हणतात की थोड्या वेळाने विचार कर, अजून थोडा विचार कर त्याच्यावर, आणि मग तू ठरव हे करायचं की नाही. आणि ज्या क्षणाला आपण हे सगळ्या गोष्टी आपले डाऊट्स मनातले पॉवरफुल करून देतो, किंवा हे डाऊट्स आपल्या मनातले आपल्या विचार करण्यापेक्षा जास्त पॉवरफुल होतात, त्यावेळेस आपण एखादा निर्णय घ्यायचा थांबवतो. आपण तो निर्णय घेत नाही, आपण म्हणतो थोडा वेळ वाट बघूया. आणि ज्या क्षणाला आपण वाट बघतो आणि ज्या क्षणाला आपल्याला असं कळतं की हे करणं योग्य आहे, आणि त्या क्षणाला आपण जेव्हा ती कृती करण्याचा विचार करतो, त्यावेळेस तो क्षण किंवा ती संधी जी आहे ती आपल्या आयुष्यातून निघून गेलेली असते, आणि मग केवळ पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे काही उरत नाही. त्याच्यामुळे ना, तुम्हाला एखादी गोष्ट सुरू करायची असेल, आयुष्यात एखादं ध्येय गाठायचं असेल किंवा ध्येय ठरवून त्याचा पाठलाग करायचा असेल, तर त्याच्यासाठी लागणारा कॉन्फिडन्स आहे ना, हा आधी येणार नाही. त्याच्यासाठी आधी तुम्हाला थोडंसं मुवमेंट करावी लागेल, थोडंसं मोमेंटम क्रिएट करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही मोमेंटम क्रिएट कराल, त्या क्षणाला तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट मी आता ठरवली आणि मला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स वाटत नाही, हरकत नाहीये. तुम्ही ती गोष्ट सुरू करा. त्या गोष्टीवर ऍक्शन घ्या. जसजसं तुम्ही ती गोष्ट करत पुढे जाल ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. आणि लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स हा जो आहे, तो कृती केल्याने येतो. जी एखादी कृती करायची आहे आणि आता तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नाही, ते नॅचरल आहे. कारण लगेच तुम्हाला कॉन्फिडन्स वाटणार नाही. त्याच्यामुळे एखादी गोष्ट केल्याशिवाय तुम्हाला तो कॉन्फिडन्स येणार नाही. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला करावंसं वाटतंय, जे काही तुम्ही करायचं ठरवत आहात, ते सुरू करा, मुव्हमेंट करा, ऍक्शन घ्या. आणि जेव्हा ऍक्शन घ्याल ना, हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीबद्दलचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल, तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल, आणि तुम्ही ती गोष्ट आत्मविश्वासाने करू शकाल. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटतंय ना की मला हे करायचं आहे, जास्त काही विचार करू नका. गेट अप, ड्रेस अप, शो अप अँड सेट अप, बट नेव्हर गिव्ह अप. म्हणजे उठा, छान ड्रेस करा, दाखवून द्या की मी हे करू शकतो, आणि ते सेटअप करून टाका. पण सोडून मात्र कधीही देऊ नका. तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव लक्षात ठेवा, गेट अप अँड सेटअप. उठा आणि सॉल्व्ह करून टाका. थँक्यू व्हेरी मच.